दुचाकी चोरांवर कराड पोलिसांचा मोठा प्रहार। सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात चोरीला गेलेल्या 17 दुचाकी हस्तगत, 11 यामाहा RX100, 4 स्प्लेंडर, 1 KTM, 1 पल्सर। कराड शहर गुन्हे प्रकटीकरण टीमची धडाकेबाज कारवाई। सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सक्रिय असलेल्या दुचाकी चोरट्यांच्या टोळीला कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने मोठा दणका दिला आहे। या कारवाईत तब्बल 17 चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या असून त्यामध्ये 11 यामाहा RX100 दुचाकीचा समावेश आहे। मान्य पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय दराडे यांनी वाढत्या दुचाकी चोरांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर गुन्हे प्रकटीकरण शाखेला विशेष सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री अशोक भापकर आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनीय बातमीदारांच्या मदतीने ही यशस्वी कारवाई केली। हस्तगत दुचाकीमध्ये 4 हिरो होंडा स्प्लेंडर, 1 KTM आणि 1 बजाज पल्सर 220 cc असा देखील समावेश आहे। या प्रकरणात गणेश उर्फ अभिषेक दादा सोशितोळे, विशाल दादा सोशितोळे, सुनील संभाजी शेजवळ आणि 1 विधी संघर्षित बालक अशा एकूण 4 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे। कराड व परिसरात दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पुढील काळातही विशेष मोहिमा राबवण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले असून नागरिकांनी आपली वाहने सुरक्षित ठेवण्याबरोबरच संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे। ही कारवाई मान्य पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय दराडे तसेच उमरज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांच्या सहकार्याने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री अशोक भापकर व त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार सतीश पाटील, संदीप कुंभार, सजन जगताप, अनिल स्वामी, संतोष पाडळे, प्रदीप चव्हाण, धीरज कोरडे, दिग्विजय सांडगे, अमोल देशमुख, मुकेश मोरे, संग्राम पाटील, मोहसिन मोमीन, आनंदा जाधव, सोनाली पिसाळ व पूनम पाटील यांनी यशस्वीपणे पार पाडली। SK क्राईम न्यूजसाठी संतोष कदम, कराड। सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील यामाहा RX100 तसेच इतर मोटरसायकल चोरांच्या कराड गुन्हे प्रकटीकरण टीमने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केलेली होती। कराड प्रकटीकरण शाखेचे API अशोक भापकर व त्यांच्या पथकाला मोटरसायकल चोरीच्या घटनांबाबतची गोपनीय माहिती मिळालेली होती। त्या माहितीवरून तसेच टेक्निकल ॲनालिसिसवरून आपण एकूण 17 मोटरसायकल, त्याच्यामध्ये 11 यामाहा RX100, 4 हिरो होंडा स्प्लेंडर, 1 KTM, 1 बजाज पल्सर 220 cc या मोटरसायकल आपण हस्तगत केलेल्या आहेत। त्यामध्ये एकूण 3 आरोपी आणि 1 विधी संघर्षग्रस्त बालक असे निष्पन्न झालेले आहेत। सदर टीममध्ये सपोनी भोरे, उमरस पोलीस स्टेशन प्रभारी यांची देखील गुन्हे प्रकटीकरण टीम कराड यांना मदत झालेली आहे। त्यामध्ये सपोनी भापकर, गुन्हे प्रकटीकरण टीमकडील सतीश पाटील, संदीप कुंभार, सज्जन जगताप, अनिल स्वामी, संतोष पाडळे, प्रदीप चव्हाण, धीरज कोरडे, दिग्विजय सांडगे, अमोल देशमुख, मुकेश मोरे, संग्राम पाटील, मोहसिन मोमीन, आनंदा जाधव, सोनाली पिसाळ, पूनम पाटील यांच्या पथकाने ही कामगिरी केलेली आहे। त्याबद्दल माननीय पोलीस अधीक्षक सर तसेच अप्पर पोलीस अधीक्षक मॅडम यांच्या वतीने मी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री दत्तात्रय दराडे साहेब आणि सर्व टीमचे अभिनंदन करते। आत्ताच त्यांनी कार्यभार घेतलेला आहे आणि त्यानंतर मोठं डिटेक्शन कराड शहर पोलीस स्टेशनकडून झालेलं आहे। त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करते।